उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणही टिकवता आलं नाही. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं वक्तव्य. शिरोळ येथे भाजपाचा मेळावा संपन्न. महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. त्यांनी मराठा समाजाला कधीही आरक्षण दिलं नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री काळात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवता आलं नाही. तसेच मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ या माध्यमातून 2000 कोटी रुपयांची बिनव्याजी वाटप करण्यात आलं. असं असताना विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अशी दिशाभूल केली. यामुळे मराठा समाजाने या अपप्रचाराला बळी न पडता 400चा नारा पार करण्यासाठी विजयी करावं असं आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं. शिरोळ येथे समर्थ मंगल कार्यालयात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिरोळ तालुका विधानसभा मतदारसंघातील भाजप आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव खाडगे होते. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, घटना बदलता येत नाही, दुरुस्ती करता येते. काँग्रेसच्या काळात 106 वेळा घटना दुरुस्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकहितासाठी 1 वेळा घटना दुरुस्ती केली आणि दुसऱ्यांदा 370 कलम रद्द करण्यासाठी घटना दुरुस्ती केली. असं असताना घटना बदलण्याचा जो अपप्रचार केला जातोय तो पूर्णपणे चुकीचा असल्याचं त्यांनी सांगितलंय. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, लोकसभेची निवडणूक सोपी आहे, पण गांभीर्याने घ्यावं लागेल. काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे झालेत, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही असं सांगून महायुतीचे उमेदवार माने यांना विजयी करा असं त्यांनी सांगितलंय. अध्यक्ष भाषणात गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव खाडगे म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी सुमारे 75 कोटी रुपयांचा निधी मिळालाय. महापुराचं पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी 3200 कोटींचा निधी मंजूर झाला. त्यांच्या कामाला लवकर सुरुवात होणार आहे. भाजपाने इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिलं. साखरचे दर व कोटा ठरवून साखरेचा हमीभाव ठरवून दिल्यानं साखर उद्योग स्थिर असल्याचं त्यांनी सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणावं असं त्यांनी सांगितलंय. लोकसभा उमेदवार धैर्यशील माने म्हणाले, कोविड नंतरच्या 2 वर्षाच्या कार्यकाळात 8000 कोटी रुपयांची विकास कामे केलेत. शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात विकासासाठी निधी दिलाय. माजी खासदार असणाऱ्या शिरोळ शहरात विविध विकास कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून आम्ही परिस्थितीपासून दूर राहिलो अशी कबुली देत गट निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन इतिहास घडवावा असं आवाहन माने यांनी केलं. प्रारंभी स्वागत भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी तर प्रास्ताविक भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलं. यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, हिंदूराव शेळके, दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, विजय भोजे, राहुल घाटगे, अनवर जमादार, सदाशिव आंबी, डॉक्टर अरविंद माने, डॉक्टर नीता माने यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी पुष्पा पाटील, नूतन कुमारी, उदय डांगे, सोनाली मगदूम, सुरेश सासने, भालचंद्र कागले, पोपट पुजारी, जयपाल मानगावे, मिश्रीलाल जाजू, सतीश मलमे, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव सांगले, सुनील माने, महेश देवतळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मिलिंद भिडे यांनी आभार मानले. 3200 कोटीतून विधायक काम. गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे म्हणाले, सातत्यानं शिरोळ तालुक्याला महापुराचा भीषण फटका बसतोय. त्यामुळे वारंवार लाखो पूरग्रस्तांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे महापुरातील पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेऊन यासाठी 3200 कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळे यापुढे शिरोळला महापुराचा फटका बसणार नसून हे विधायक काम भाजपने केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय.